तुम्ही पाहतात नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। माझ्यावर का ईडीची चौकशी लावणार, पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे बरसले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आपली भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात धुळ्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली। आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे देश विकायला निघाले आहेत आणि त्यांचे महत्त्वाचे गिराईक आहेत हे अदानी आणि अंबानी हे आहेत, अशी कडाडून टीका आमदार अनिल गोटे यांनी केली। पुढे बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की जो कुणी आज केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतो त्याच्या विरोधात ईडीची चौकशी लावून त्याचा आवाज दाबण्याचे काम मोदी सरकार करत आहे। माझ्या मागे काय ईडीची चौकशी लावणार? माझ्यावर आधी 6 कोटीचे कर्ज आहे। माझ्यावरील कर्ज ते भरणार असतील तर खुशाल माझ्यावर ईडीची चौकशी लावा, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली। माझे चार्टर्ड अकाउंटंट हिशोब आहे, मी सांगेल भाऊ त्यांच्याकडे जा, समजून जा आणि 6.5 कोटी रुपये ते भरणार असतील, तुम्ही पाहिजे ते जाऊन बसायला तयार आहे। हे चुकीची गोष्ट आहे फार। याची महाराष्ट्रामध्ये फार जोरात रिॲक्शन येईल। ज्या चुका आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी नकळत केल्या होत्या त्या चुका भाजपचे 2 नेते समजून उमजून करतायत। विनाशकाले विपरीत बुद्धी बोला। मोदी आणि कायदे आणलेले आहेत काय? हे शेतकऱ्यांच्या लुटीची सगळा व्यूहरचना आहे। 1 वर्षापूर्वी डिसेंबर 19 मध्ये या सरकारने स्वामीनाथन आयोगातल्या 201 पैकी 200 अटी आम्ही स्वीकारल्या असं म्हटलं। त्याचं दर्शन लवलेश सुद्धा तिन्ही कायद्यांमध्ये नाही। परवा त्यांनी JNPT विकून टाकली, विकायला काढली। काय एअर इंडिया विकायला काढली, BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि रिझर्व्ह बँकेपेक्षा श्रीमंत असलेले LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे सुद्धा विकायला काढले। कशाच लक्ष नाही काय? आपण फार वेगाने विनाशाकडे चाललेलो आहोत काय? स्वामीनाथनचा 1 वर्ष झालेला आवाज स्वीकारला, जर शेतकऱ्यांना काही दृश्य परिणाम दिसलाच नाही मग कसं शेतकरी तुझ्यावर विश्वास ठेवतील? हे असं म्हटलं होतं काय? एकूण शरद पवार साहेबांचं पत्र 165 पानांचं आहे। करार पद्धतीच्या शेतीचा शरद पवारांनी पुरस्कार केला होता पुस्तकात, पण शेती गहाण ठेवायचे अधिकार हे शेतकऱ्यालाच ठेवले होते, कंपनीला नाही। आज भाजपचा एकच कार्यक्रम आहे, खोटं बोला पण रेटून बोला काय? मूळ माझी प्रेस नोट 13 पानांची आहे काय? बरं होईल माझ्या भूमिका मांडता येईल तिथे काय? असं तुम्हाला माहिती आहे, आनंदाची गोष्ट आहे। नाही माझी लावू द्या, माझ्या 6.5 कोटी रुपये कर्ज आहे, मी त्याला सांगेल हा हिशोब काय? ऐकून घ्या, मी त्याला सांगेल हा हिशोब, चला कुठे बसायचं फिरून टाकाय काय? मी त्याच्याबद्दल त्यांच्या कार्यपद्धती बोलत नाही, पण माझ्याबद्दल मी सांगू शकतो। अरे लेवी अरे ते काय म्हणतात कुठलं काय? मला वाटलं तुमचं कोणतरी विचारेल मला कोणी स्थापन केला होता, तू काय विचारलं नाही। अटलजींनी स्थापन केला होता आता काय? तर त्याचं मूळ जो किंमत आहे
डिझेल पेट्रोलची ती 28 रुपये इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि 37 रुपये. तर 18% धरा किती होतात बघा. 18 तरी 54, 6 रुपये पुन्हा लागतील. 37 म्हणजे 37, 6, 43, 45 रुपये आपल्याला मिळेल. पण या कंपन्यांचं काय आणि या कंपन्यांना GST का नाही याचं उत्तर काय सरकार कधी देत नाही. काय जे करायचे आपल्या देशात ते फक्त अदानी आणि अंबानीसाठी करायचं आहे. मी आता एक गंभीर स्टेटमेंट करतो. हे देश विकायला काढणारे मंडळी दोनच, अमित शहा आणि मोदी, आणि विकत घेणारे गिरायकही दोनच, अदानी आणि अंबानी. काय तिसरं ग्राहकच नाही आहे. काय आता तुम्ही सगळे पत्रकार मित्रांना एवढं तुम्ही सांगतो, मुळामध्ये जर केंद्र सरकारचा असा समज असेल की आपण हे आंदोलन मोडून काढू, तर मी सांगतो अशी 10 सरकारं खपतील तरी ते आंदोलन मोडणार नाही. माझा अनुभव आहे. ज्या वेळेला खलिस्तानवाद्यांची चळवळ फार टोकाला चढली होती त्यावेळेला आम्ही गव्हाच्या भावासाठी पंजाबच्या हरियाणाचे राज्यपाल पंजाबच्या राज्यपाल पांडे यांच्या राजभवनला घेराव घालून बसलो होतो. त्यावेळेला सत्तेमध्ये श्रीमती इंदिरा गांधी होत्या. त्या सांगितलं हे कंटाळून निघून जातील, असं घडलं नाही. सलग महिनाभर आंदोलन सुरू राहिलं आणि आश्चर्य असं की आपल्याकडे आंदोलनामधले लोक निघून जातात, त्यांच्याकडे आंदोलन येत राहिले. आणि शेवटची गोष्ट म्हणजे त्यांना आम्हाला बोलवून आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. हा इतिहास आहे. दुसरी गोष्ट, त्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले लोक, शेतकरी हे रक्ताने लढाऊ आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत, मिलिटरी आहे, हवाई दल आहे, त्यामध्ये सगळ्यात ती मंडळी आहेत. IAS आहे, IPS आहे, त्यात आहेत. सगळे सुशिक्षित आहेत, परदेशात राहून आलेले आहेत आणि प्रत्येक कुटुंबातले 1-2 माणसं परदेशात आहेत. आता या लोकांना कायदा कळाला नाही असं म्हणणे किती हास्यास्पद आहे बघा. जसं जसा काळ जाईल तशी तशी आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल, कमी होणार नाही. त्या सैनिकाला जशी मृत्यूची भीती असत नाही तीच मानसिकता यांची आहे. अण्णा, याच्यामध्ये अविकसित देशांना काय अटी आहेत? त्या देशांनी भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारली पाहिजे. काय सांगतात भाजपचे लोक? शेतकऱ्याला देशात कुठेही माल नेता येईल. वाक्य खूप छान आहे. आपल्या देशामध्ये 73% शेतकरी हा 5 एकरच्या आतला आहे. पुन्हा सांगतो, आपल्या देशामधला 73% शेतकरी हा 5 एकराच्या आतला आहे. आता 5 एकराच्या आतला शेतकरी घरासाठी काय पिकवेल, जनावरांसाठी काय चारा करेल, आधीपासून सुरू होतं. मुळामध्ये हा विचार 2017ला आला आणि 2017ला आल्यानंतर सरकारमध्ये होत असलेला विचार हा बाहेर कळाला किंवा बाहेर करायचं आहे ते सरकारमध्ये
करायला सुरुवात झाली. अदानी आणि अंबानींनी हरियाणातल्या हिसारजवळ 100 एकर जमीन घेतलेली आहे आणि 100 एकर जमिनीवर 900 गोडाऊन बांधलेले आहेत. आता आहे तिथे, मी तुम्हाला फोटो पाठवणार आहे तुमच्या ह्याच्यावर, ईमेलवर आणि व्हॉट्सअपवर. काय आणि अशी 1000 हेक्टर जमीन देशातल्या निरनिराळ्या राज्यात घेऊन त्या ठिकाणी अशी त्याला सालेज म्हणतात, हे सालेज उभारण्याचा कार्यक्रम त्यांचा मोठ्या प्रमाणात सुरू होतो. काय सांगतात भाजपचे लोक की आम्ही कुठे मार्केट कमिटी रद्द करतो. काय मार्केट कमिटी रद्द करायची नाही, पण मार्केट कमिटीला पर्यायी म्हणून खाजगी मार्केट सुरू करायचं. त्याच्यामध्ये मॅक्झिमम भरती 3 राज्यांमधून येते, पंजाब, हरियाणा, बिहार व उत्तर प्रदेश. आणि या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण जबरदस्त आहे. हे सीमेवरची राज्य असल्यामुळे सैन्यामध्ये प्रत्येक घरामधला एक माणूस आहे. म्हणजे शीख कुटुंबामध्ये असं बोलतात की 4 मुलं असतील तर एक शेती करतो, एक कारखाना काढतो, एक सरकारी नोकरीत आहे आणि एक ड्रायव्हर आहे. काय आणि विदेशामध्ये ही मंडळी राहिलेली आहेत, शिकून आलेली आहेत, तिथून येऊन या ठिकाणी स्थायिक होऊन शेती करतायत. आपल्याकडे जसं लेवा पाटलांमध्ये आहे, महिला किती शिकली असेल तर ती घरी आली की शेतात जाणारच, तसं हरियाणामध्ये पण आहे, पंजाबमध्ये आहे. शेतकऱ्याला जर दूध विकायचं असेल तर तो 1 लिटरच्या वर दूध विकणार असेल तर त्याला 18% GST लागणार आहे. ते काय पंजाब हरियाणामधले आणि उत्तर मध्य प्रदेश शेतकरी वेळेला उच्च विद्याभूषित आहेत. ते शेतकऱ्यांनी शेती करायला दिली की त्या तरुण मुलांना रोजगार शोधायला शहरात जावं लागेल. शहरात काही रोजगार उपलब्ध असणार नाही. परत आल्यानंतर आपल्या बापाच्या मालकीच्या शेतीमध्ये त्याला शेतमजूर व्हावं लागेल. पुढची महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अशी की कराराने दिलेली शेती ही त्या कंपनीला बँकेकडे गहाण ठेवायची परवानगी आहे की नाही परवडत आम्हाला, सोडून गेले, निघून गेले. कर्ज तर फेडायला शेतकऱ्याला लागणार आहे. या कुठे आणि म्हणून मी पहिलं वाक्य जे लिहिलं आहे की कोणी काही अभ्यास न करता अंबानी आणि अदानींच्या कार्यालयातनं आलेली प्रेस नोट देतात सगळीकडे. देशभर त्या स्वतंत्रपणे काहीच सांगत नाहीत. ही प्रेस नोट आहे, त्या सगळं दिलेलं आहे. कोणी तुम्ही मला काही प्रश्न विचारा, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. काय